प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे। मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या 2 ते 3 महिन्याच्या आत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष नव्या राजकीय समीकरणाच्या तयारीला लागलेले आहेत। किंबहुना काहींचे आकारालाही येत आहे। युत्या आघाड्या होत आहे। महायुतीमध्ये नवीन भिडू घेण्याची तयारी करत आहे। महाआघाडी देखील त्याच अनुषंगाने आपली मोर्चे बांधणी करत आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती होणार का, होणार किंवा नाही होणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवल्या जात आहे। किंबहुना ही युती होणार नाही अशी ही शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे। तर तिसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा इतिहास घडू पाहतोय। एक नवं समीकरण तयार होऊ पाहतोय। असं समीकरण की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण पोत हा बदलणार आहे। महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार आहे। तेवढी ताकद त्या समीकरणामध्ये निश्चितच आहे। कोणतं हे समीकरण, नेमकं हे समीकरण काय, त्याच्यामुळे असा कोणता इतिहास घडणार आहे, ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत। अर्थात भीम पॅन्थर चॅनल या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला, या क्रांती वाहिनीला आपण अवश्य सबस्क्राईब करा। मी भीम पॅन्थर राजेश गवळी। सर्वप्रथम आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, निवडणुका जवळ येऊ लागल्यात। मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, औरंगाबाद संभाजीनगर महानगरपालिका या महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या 2 ते 3 महिन्याच्या अंतरामध्ये होणार आहे। त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड अशा घटना वेगाने घडत आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक आघाड्या, युती आकाराला येत आहे। शरद पवारांच्या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात माळ पडलेली आहे। अर्थात जयंत पाटलांनी राजीनामा दिल्याच्या नंतर तिकडे राज आणि उद्धव एकत्रित येणार की नाही येणार संभ्रम आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा दूरगामी असा बदल किंवा राजकीय समीकरण आकाराला येण्याची आज शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी किंवा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईपर्यंत तशा प्रकारची घोषणा झालेली असेल। ही घोषणा अर्थात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाबरोबर सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर युती करणार आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि प्रकाशजी आंबेडकर यांची युती होणार अशी मध्यंतरी शक्यता वर्तवल्या जात होती। परंतु तसं न होता प्रकाशजी आंबेडकरांचेच बंधू, बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होण्याची आज दुपारी 1 वाजता घोषणा होणार असल्याची चर्चा आहे। आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद आज होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ही अशी घोषणा होणार आहे। मित्रांनो, जरी ही घोषणा झाली
ही जर युती झाली, प्रत्यक्षात आली, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम होणार आहे. एक मोठा इतिहास घडणार आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा दिला. त्यानंतर रामदास आठवले तिकडे गेले. पुन्हा रामदास आठवलेंनी शिवसेनेला सोडलं आणि ते BJPकडे गेले. त्याचा राजकीय फायदा, सामाजिक फायदा समाजाला काय मिळाला हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी, प्रकाशजी आंबेडकरांनी मोठ्या विश्वासानं सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ दिली. अर्थात त्यावेळेला उद्धव ठाकरे इतके कमकुवत झालेले होते, आजही ते कमकुवतच आहे. एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेल्यामुळे प्रचंड ते कमकुवत झालेले होते. एक प्रकारे ते राजकीय दृष्टीने सैरभैर झालेले होते. अशा वेळेला त्यांना कुणाचा तरी आधार हवा होता आणि तो आधार प्रामाणिकपणे प्रकाशजी आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला. अर्थात पुढं उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्याने संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं घाण केली किंवा प्रकाशजी आंबेडकरांबद्दल संभ्रम निर्माण होणारे वक्तव्य वारंवार केले, शेवटी नाईलाजानं म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये राहूच नये यासाठी संजय राऊतांनी कसे पद्धतशीर प्रयत्न केले किंवा इतर अनेकांनी काय प्रयत्न केले, बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी आणखी काही बोलणं योग्य होणार नाही. त्यामुळे हा अनुभव कडू होता. उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे प्रकाशजी आंबेडकरांबरोबर एक प्रकारे राजकीय गद्दारी केलेली होती. प्रकाशजी आंबेडकर मोठ्या विश्वासाने त्यांच्याबरोबर गेले होते, परंतु तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला नाही. अशा वेळेला आनंदराज आंबेडकर, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणं हा फार मोठा संदेश आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने आंबेडकरी समाजाला राजकीय फायदे काय होणार, तोटे काय होणार, ह्याबद्दल आपण नंतर उहापोह करणारच आहोत. परंतु आजच्या घडीला महाराष्ट्रातलं वातावरण ज्या वेळेला मी कानोसा घेतला, ही बातमी आल्याच्या नंतर ही चर्चा ही आजची नाही, एक गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. त्यावेळेला ज्या वेळेला मी स्वतः महाराष्ट्राच्या काही प्रमुख लोकांशी आणि सर्वसामान्य आंबेडकरी वस्त्यांमधील लोकांशी संपर्क साधला, त्यावेळेला लक्षात आलं की एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या ह्या युतीची, नव्या होऊ घातलेल्या युतीची सर्वांना उत्सुकता आहे आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये एक म्हणजे प्रचंड आनंद देखील आहे. ही युती होणं गरजेचं आहे असं अनेकांनी त्या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे. त्यांच्या बोलण्यातून मला ते जाणवलेलं आहे. एकनाथ शिंदे राजकीय दृष्टिकोनातून हे व्यक्ती कसं आहे, काय आहे, ते आनंदराज यांना धोका देतील काय? उद्या जसा उद्धव ठाकरे यांनी प्रकाशजी आंबेडकरांना दिला. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ह्याबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहोत. राजकीय पटलावरती एकनाथ शिंदेंबद्दल निश्चितच आपले कितीही मतभेद असो, काही असो, राजकीय मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, नसतात असं काही नाही. बघूया आनंदराज आंबेडकरांबरोबर त्यांनी जी युती करण्याचं प्रयोजन केलेलं आहे किंवा तशी घोषणा दुपारी होणार आहे, त्याच्यानंतर नेमकं महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे, काय होणार आहे, राजकीय परिस्थिती काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एक आढावा घेणार आहोत. तोपर्यंत या युतीच्या संदर्भात आपल्या ज्या काही कमेंट असतील, आपल्या काही प्रतिक्रिया असतील, निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये त्या कळवा, जेणेकरून त्यावर एखादा व्हिडिओ आपल्याला बनवता येईल आणि तुमच्या सूचना ह्या त्या नेत्यांपर्यंत, आनंदराज आंबेडकर, एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम
आपलं हे भीमप्यांथर क्रांतिवाहिनी निश्चितपणे करेल. त्यावर तुमच्या या सूचना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीमप्यांथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.